सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भाग्यश्री. माझं टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण या ब्लाऊजची खूप मस्त अशी डिझाईन बनवणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ब्लाऊजची आपण उंची आणि रुंदी घेऊयात, म्हणजे इथं पाठीमागचा भाग आपण कट करून घेऊयात. तर या ठिकाणी या ब्लाऊजची उंची आहे 13.25 इंच, प्लस त्यामध्ये आपण 1 इंच वाढवलं म्हणजे 14.25 इंच. त्यानंतर आता आपण ब्लाऊजची रुंदी घेऊयात. तर हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 34 साईजचं आहे. 34चा आपल्याला चौथा भाग करायचा असतो म्हणजे 8.5 इंच, आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे एकूण रुंदी येते 10.5 इंच. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला उंची आणि रुंदी मिळालेली आहे. असं बॉक्स केल्यानंतर जिथून आपण रेष ओढलेली आहे तिथून अगोदर आपण कट करून घेऊयात. तर इथे मी अगोदरच कट करून घेतलेलं आहे, म्हणजे जेवढं मला लागेल तेवढं अस्तरमधून कट करून घेतलेलं आहे. तर इथे हे ब्लाऊज ना आपल्याला बोटनेकचं करायचं आहे, त्यामुळे इथं शोल्डर घेणार आहे मी 6.5 इंच. 6.5 इंच 34 साईजसाठी शोल्डर 6.5 इंच येतं. आणि इथं गळा रुंदी 4.25 इंच. गळा रुंदी कमीही करू शकता, 3.5 इंच घेऊ शकता. आणि इथं मुंडा घ्यायचा आहे 5.6 इंच. त्यानंतर इथेही बरोबर 6.5 इंच आलं पाहिजे. वरी शोल्डर जेवढं घेतलं आहे तेवढंच खाली आलं पाहिजे, कितीही राहू द्या शोल्डर तुमचं. त्यानंतर इथं मुंड्यासाठी एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर आता आपण पाठीमागलच्या मुंड्याला गोलाकार देऊन घेऊयात. पाठीमागलच्या मुंड्याला गोलाकार 1.5 इंचावरती किंवा 1.25 इंचावरती दिला तरी चालतो. तर इथे मी 1.5 इंचावरती देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण इथं पाठीमागील गळ्याची उंची घेऊयात. तर इथे पाठीमागील गळ्याची उंची आहे 9.5 इंच, प्लस त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे 10 इंच. आणि इथे बरोबर 4.25 इंच आलं पाहिजे. तर हा पाठीमागलचा गळा आता आपण मार्किंग करून घेऊयात. तर हे बोटनेकचं ब्लाऊज आहे, त्यामुळे आपल्याला वरच्या साईडचा बोटनेकचाही गळा तयार करायचा आहे. तर त्याची उंची घेऊयात 3.5 इंच. याही साईडनी बरोबर 3.5 इंच आलं पाहिजे. तर इथं आपण एक छोटा बॉक्स तयार करून घेऊयात. आता या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर तो आकार आपल्याला 1.25 इंचावरती देऊन घ्यायचा आहे. आणि इथून अशा पद्धतीने वरच्या साईडच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा. त्यानंतर आता आपण खालच्या साईडचा गळा तयार करून घेऊयात. तर खालच्या साईडचा तुम्हाला गळा घ्यायचा नसेल तर असाच बंद गळाही ठेवू शकता तुम्ही. तर इथं मी 1 इंचावरती पॉईंट दिला आणि तिथून अशी मार्किंग करून घेतली. त्यानंतर आता आपण खालच्या साईडचा गळा तयार करून घेऊयात. तर इथे जे आपण ही आडवी रेष ओढलेली आहे त्या रेषेचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटर म्हटलं की टेप फोल्ड करायचा आणि सेंटरवरती पॉईंट द्यायचा, आणि इथून या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला. हा पहा, मस्तपैकी आकार तयार होतो आणि खूप सुंदर गळा दिसतो या पद्धतीने. आणि खाली असं या पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे, आणि इथं असं सरळच ठेवायचं आहे. मस्त डिझाईन आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. सुंदर आहे. आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे ते बोटनेकची ब्लाऊज डिझाईन, त्यामुळे मी आज ही बोटनेकची डिझाईन बनवलेली आहे. भारी आहे, नवीनच डिझाईन आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथं पूर्ण गळा कट करून घ्यायचा आहे. तर इथे आपण अस्तरचा जो गळा मार्किंग केलेला होता तो कट करून घेतला. आता इथं मुंडा मी कट करून घेत आहे. मुंडाही कट करून घेतला. तर आता हा भाग आता आपण ब्लाऊज पीसवरती कट करून घेऊयात. तर इथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे, याच्यावरती आपण हा भाग कट करून घेऊयात या पद्धतीने इथं. तर इथं ब्लाऊज पीसवरती डिझाईन आहे, त्यामुळे डिझाईन उलटी सुलटी पाहूनच मी कट करून घेत आहे. तुम्हाला असंच करायचं आहे. डिझाईनचं जर ब्लाऊज पीस असेल तर डिझाईन जी आहे ती उलट सुलट पाहूनच कट करायचं आहे, म्हणजे त्याचं डिझाईन कशी आहे, आकार कसा आहे. फुलाची असेल तर फुलाची तोंडावरती करायची आणि खाली अशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर इथं मी पाठीमागलचा भाग ब्लाऊज पीसवरती कट केला. तर आता पाठीमागलचा भाग आपण शिवून घेऊयात. त्यासाठी ब्लाऊज पीसचा भाग मी खालच्या साईडने ठेवला, त्याची वरच्या साईडने सरळच बाजू आहे. आणि त्यानंतर मग वरती मी हा अस्तरचा भाग ठेवला. अस्तरचा भाग ठेवल्यानंतर इथे आता आपण गळ्याला पिना लावून घेऊयात, म्हणजे गळ्याला आपल्याला शिलाई व्यवस्थित देता येते. तर पहा कसा मस्त गळा दिसत आहे, सुंदर असा. आणि पूर्ण गळा शिवून झाल्यानंतर त्याचा फायनल लुक पहा, खूप भारी लुक आलेला आहे. आणि खूप ट्रेंडमध्ये चालत आहेत आजकाल बोटनेकचे हे डिझाईन. खूप मस्त लुक आला होता शेवटी. पहा तुम्ही आता डिझाईन कसली भारी झाली आहे. तर या पद्धतीने मी साईडनी पिना लावून घेतलेले आहेत. तर चला आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊयात. तर जसा आपण गळा कट केलेला आहे त्यानुसारच आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर मी या कडेने शिलाई देऊन घेत आहे. ज्या ठिकाणी कोणे आहेत त्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायची, टंचन उचलायचं आणि मग कपडा फिरवून घ्यायचा, मग टंचन खाली ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं. त्यामुळे आपले कोणे जे आहेत ते कोणे मस्त
निघतात। तर आता इथे या डिझाईनपाशी शिलाई देताना सावकाश शिलाई देऊन घ्यायचं आहे। या पद्धतीने ज्या ठिकाणी कोणे आहेत त्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवून टंचन फिरवून मगच शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला। या पद्धतीने सावकाश शिलाई देऊन घ्यायची, काही गडबड नसते आपल्याला, त्यामुळे सावकाश शिलाई देऊन घ्यायची। आपण जी पहिली शिलाई देतात त्याच्यावरच आपल्या गळ्याची फिनिशिंग अवलंबून असते, म्हणून ही शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायचं आहे। आता इथून आपण दोरा बाहेर काढूयात आणि इथं कट करून घेऊयात। झालं, इथं आपण गळ्याला शिलाई देऊन घेतली, पिनाही काढून घेतला। तर आतमधला एक्स्ट्रा कपडा ब्लाऊज पीसचा जो आहे तो आता आपण कट करून घेऊयात। तर या पद्धतीने फोल्ड केलं आणि थोडंसं कट करून घेतलं आणि आता आपण इथून कट करून घेऊयात। ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा कट केल्यानंतर मग गळ्याला थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत। या पद्धतीने कट देणं गरजेचं आहे। कट नाही दिले तर आपल्याला गळ्याच पलटी करता येणार नाही व्यवस्थित, त्यामुळे असे कट द्यायचे आहेत आपल्याला। या पद्धतीने थोड्या अंतरावरती, ज्या ठिकाणी कोणे आहेत त्या ठिकाणी तर आपल्याला कट द्यावाच लागतो, नाहीतर कोणाच पलटी होत नाही, व्यवस्थित दिसतही नाही, फिनिशिंग पण येत नाही। तर आता आपण पलटी करून घ्यायची। या पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचं असतं। आतमधला जो गळा आहे तिथून आतमध्ये अस्तरचा कपडा खालच्या साईडने टाकायचा या पद्धतीने। आणि जे आपण डिझाईन तयार केलेली आहे वरती आकार जो दिलेला आहे त्याची कोणे जे आहेत ते कोणी व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। आता आपण इथं गळ्याला शिलाई देऊन घेऊयात। आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सर्व प्रकारच्या ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत। खूप परफेक्ट अशी ब्लाऊजचे कटिंग्स आहेत। आत्तापर्यंत भरपूर ताईंनी ऑर्डर केलेले आहेत, जवळजवळ 2500च्या वरती ताईंनी आपले कटिंग्स ऑर्डर केलेले आहेत आणि सर्वांचे ब्लाऊज जे आहेत ते खूप मस्त येत आहेत। सर्व प्रकारचे आहेत, कटोरी ब्लाऊज आहेत, प्रिन्स कट आहेत, फोरटक्स आहेत, बोटनेकमध्ये सर्व प्रकारचे आहेत, कॉलर ब्लाऊज आहेत, अशा पद्धतीने सर्वच प्रकारचे आहेत। ज्यांना जो सेट घ्यायचा आहे तो सेट घेऊ शकता आणि त्याची प्राईस आहे फक्त 500 रुपये आहे। पिवळ्या पेपरमध्ये आहे। आपल्याकडे 2 प्रकारचे पेपर आहेत, एक आहे पिवळा आणि एक आहे पांढरा। पिवळ्या पेपरची प्राईस जी आहे ती 28 ते 38च्या सेटची, ती फक्त 500 रुपये आहे। आणि पांढऱ्या पेपरची जी प्राईस आहे, पांढरा म्हणजे आर्ट पेपर आहे 250 GSMचा, त्याची प्राईस जी आहे ती 650 रुपये आहे 28 ते 38च्या सेटची। त्यामध्ये तुम्हाला 6 साईज मिळणार आहेत। कोणताही घ्या तुम्ही सेट, कोणत्याही प्रकारचा घ्या, त्यामध्ये तुम्हाला 28 ते 38मध्ये 6 साईज मिळणार। 28, 30, 32, 34, 36 आणि 38 अशा पद्धतीने 6 साईजचा सेट आहे। तो फक्त 500 रुपये आणि 650 रुपये या पद्धतीने आपले रेट आहेत। रेट ही कमी, स्वस्त, मस्त आणि ब्लाऊजही खूप परफेक्ट येतात। ज्यांना ऑर्डर करायचे आहेत त्यांना स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्याच्यावरती तुम्हाला मला मेसेज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल। तर इथं बोलत मी इथं गळ्याला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर काय करायचं आता, हा भाग अस्तरच्या साईडने करायचा आहे आणि इथं पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर इथे मी गळ्याला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊयात। तर इथे एक्स्ट्राही कपडा कट केला, तर आता मी सेंटरवरून बरोबर फोल्ड केलं। आता इथं आपल्याला कमरेच्या डाचाला शिलाई द्यायचं आहे, त्यासाठी मी असं फोल्ड केलं। तर इथून 4 इंचावरती पॉईंट दिला, म्हणजे डाचाची रुंदी आणि डाचाची उंची 4 इंच घ्यायची आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडने असंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। साध्या ब्लाऊजसाठी आपण शोल्डरचं सेंटर घेऊन डास देतात, पण बोटनेकसाठी या पद्धतीने डास द्यायचे आहेत। शोल्डरचं सेंटर घेऊन डास जर दिला तर तो खूप बाहेरच्या साईडने जातो, त्यामुळे या पद्धतीने आपल्याला डास देऊन घ्यायचा असतो। डाचाची रुंदी अर्धा इंच आणि डाचाची उंची 4 इंच या पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला डास देऊन घ्यायचे आहेत। तर ते दोन्ही साईडची मी डास दिलेले आहे। तर आता आपण कमरेचा जो भाग वर खाली झालेला असतो तो एका सरळ रेषेमध्ये कट करून घेऊयात। त्यानंतर आता आपल्याला कमरेच्या भागाला पट्टी लावायचं आहे। त्यासाठी मी इथे 2 इंचाची पट्टी घेतली आहे आणि त्या पट्टीला मी एका साईडने 1/2 इंच फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घेतलेली आहे। तर ही पट्टी अस्तरची आहे आणि या पट्टीला बरोबर इथं ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई एकदम सरळ आली पाहिजे, वाकडे तिकडे शिलाई येऊ द्यायची नाही, सरळ शिलाई येऊ द्यायची आहे। या पद्धतीने शिलाई दिल्यानंतर या पट्टीला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची असते। दाब शिलाई देताना शिलाईचा जो कपडा आहे
तो दाब शिलाई खाली गेला पाहिजे। तर दाब शिलाई पट्टीच्या साईडने द्यायची आहे। दाब शिलाई दिल्यानंतर ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करायची आणि इथून वरच्या साईडने या पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे। म्हणजे खालच्या साईडने कडेने शिलाई देऊन घ्यायची आणि नंतर वरच्या साईडने आपल्याला हात शिलाई करून घ्यायची असते। तर या पद्धतीने मी इथं शिवून घेतलेलं आहे, म्हणजे पट्टी लावून घेतली। तर आता आपल्याला गळ्याला गोट लावायचा आहे। त्यासाठी इथं मी गोल्डन कलरचा कपडा घेतलेला आहे, दुसरा ब्लाऊज पीस आहे माझ्याकडे तो घेतलेला आहे। तर त्याचा मी अशा पद्धतीने क्रॉस कपडा कट करून घेत आहे, म्हणजे पट्टी कट करून घेत आहे 1.5 इंचाची। तर गोटसाठी आपल्याला कधीही क्रॉस कपड्याचीच पट्टी कट करून घ्यावी लागते। तर इथं थोडंसं कट करून घेते मी, साईडने दोरे वगैरे आलेले आहेत ते। आता ही पट्टी आपण जोडून घेऊयात। त्यानंतर या पट्टीला आपण काय करूयात, एका साईडने फोल्ड करून 1/2 इंचावरती शिलाई देऊन घेऊयात। तर इथं अशी जोडून घेतली। आता पट्टी एका साईडने 1/2 इंच फोल्ड करायची आणि शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने। तर इथे आपली पट्टी तयार झालेली आहे। तर आता आपण पाठीमागचा भाग घेऊयात आणि वरचा जो गळा आहे त्याला आपण ही पट्टी लावून घेऊयात। पट्टी लावत असताना पट्टीची खालच्या साईडने सरळ बाजू आणि जो शिलाई दिलेला कपडा आहे तो वरच्या साईडने येऊ द्यायचा आणि इथं या पद्धतीने आपल्याला पट्टी लावायची आहे। गोट लावण्यासाठी पट्टी तयार केलेली आहे, त्या पट्टीला आपल्याला थोडंसं इथं शिवत असताना ओढायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे। ओढल्यामुळं काय होतं, आपला गोट जो आहे तो पलटी पडत नाही, व्यवस्थित येतो, फिनिशिंगमध्ये छान दिसतो गोट। त्यामुळे असं पट्टीला थोडंसं ओढायचं, जेवढी पट्टी ओढेल तेवढंच ओढायचं आहे, जास्त ओढायचं नाही। तर आता आपण या पट्टीला थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊयात। कट दिल्यानंतर आता आपल्याला गोट तयार करायचा आहे। तर गोट तयार करत असताना जो शिलाईचा जो कपडा आहे तो आपला गोट खाली गेला पाहिजे, तरच आपला गोट जो आहे तो गोल येतो। तर पहा इथं मी कपडा जो आहे तो शिलाईचा तो गोट खाली घातला आणि इथून असं गोटला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर गोटला शिलाई जिथं खाच येते दोन्हीच्या आतमध्ये, गोटच्या आणि ब्लाऊज पीसच्या आतमध्ये खाच येते त्या ठिकाणी आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे अशी, म्हणजे आपला गोट एकदम व्यवस्थित येतो, पलटी पडत नाही, मस्त दिसतो गोट, फिनिशिंगमध्ये येतो। पहा इथं आपला गोट लावून झालेला आहे, कसला भारी गोट आलेला आहे पहा, असा मस्त गोट आला पाहिजे। त्यासाठी क्रॉस कपड्याच्या पट्ट्या घ्यायच्या आणि लावत असताना गोटला थोडंसं ओढून शिलाई द्यायचं। तर इथं मी लेस घेतलेली आहे, तर ही लेस जी आहे ती आपण गळ्याला लावून घेऊयात। तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावून घेऊ शकता किंवा नाही लावली तरी चालतं। इथं नाजूक लेस आहे त्यामुळे मी लावत आहे। ज्या ठिकाणी कोणे आहेत त्या ठिकाणी लेसला एक चुनी देऊन घ्यायचं आहे, त्यामुळे कोणे जे आहेत ते कोणे मस्त दिसतात। या डिझाइन पशी पण लेस लावत असताना त्याच पद्धतीने लावायचं आहे। कोण्याच्या ठिकाणी चुनी द्यायचं आणि लेसला शिलाई देऊन घ्यायची आहे।
त्यामुळे कोणी मस्त दिसतात. पहा इथं किती मस्त दिसत आहेत कोणी. या पद्धतीने आपल्याला लेसला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर शेवटी लॉक करून घ्यायचं आणि इथे दोरा आता आपण कट करून घेऊयात. इथं पहा लेस लावल्यामुळे लुक कसा आलेला आहे आणि नाही लावलं तर तेच थोडंसं सुनं सुनं दिसतं, त्यामुळे लेस लावायची आहे. तर इथं मी सुई आणि दोरा घेतलेला आहे आणि इथं मणी घेतलेले आहेत. तर इथं आता आपण मणी लावून घेऊया. जिथं आपण डिझाईन तयार केलेली आहे तिथं आतमध्ये आपल्याला इथं मण्याचा काहीतरी डिझाईन तयार करून घेऊयात मस्त अशी. पहा या पद्धतीने अगोदर छोटे छोटे मणी लावून घेऊयात. मी अगोदर पाहिलं मोठा मणी लावून कसं वाटतो. त्यानंतर इथं छोटे छोटे माझ्याकडे मणी आहेत ते ओवून घेते अगोदर मी. त्यानंतर शेवटी मोठा मणी लावून घेते म्हणजे छान दिसेल आपल्याला डिझाईन. तर इथं असे जे मणी आहेत ती मी एका ठिकाणी 6 ओवलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लांब आवडत असेल तर तुम्ही लांब ओवून घेऊ शकता. आणि एक मोठा मणी ओवलेला आहे इथं. आणि इथं व्यवस्थित असं मण्याला पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने. परत जे मणी आहे तिथूनच वरती सुई काढायचं आहे आणि वरी गाठ देऊन घ्यायची आहे. 2-3 गाठी देऊन घ्यायच्या म्हणजे गाठी निसटत नाहीत, व्यवस्थित राहतं. अशा पद्धतीने छान दिसतं. आपल्या पाठीवरती जर ते पडलं म्हणजे ब्लाऊज अंगात घातल्यानंतर पाठीवरती ही मण्याची जर डिझाईन मणी जे लावलेले आहेत ते पडले की खूप भारी वाटतं, खूप छान दिसते डिझाईन. पहा या पद्धतीने आता या पूर्ण डिझाईनला आपण पहा असे मणी लावून घेतलेले आहेत. पहा कसं मस्त दिसत आहे. फायनल लुक पहा कसला भारी आलेला आहे डिझाईनचा. खूप मस्त भारी दिसते डिझाईन. अंगात ब्लाऊज घातल्यानंतर लुक खूप छान येतो आपला. साडीपेक्षा ब्लाऊजलाच पाहतील सर्वजण. खूप मस्त अशी डिझाईन आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजसाठी नक्की शिवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. अशा पद्धतीने आजकाल याच डिझाईन खूप चालत आहेत, खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि खूप भारी वाटत आहेत. लग्नात, कार्यक्रमात, सणामध्ये कधीही आपण या डिझाईन्सचे ब्लाऊज लिहू शकतो. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.